नमस्कार. नमस्कार सर. शासनाकडून अपेक्षा खूप आहेत, असल्याच पाहिजेत. मगाशी सांगण्यात आलं का काय काय करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, पण मगाशी एक पॉइंट जरूर इम्पॉर्टंट आला. तो माझा एक रनिंग विषय आहे आपल्याबरोबर. तर मराठीला चित्रनगरीमध्ये 50% सरसकट मिळालेच पाहिजे. 50% डिस्काउंट, बिकॉज दिस फिल्म सिटी ही मुख्य निर्माण झाली मराठी इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्याकरता, आणि तिथे जास्त करून फक्त हिंदी शूटिंग होतात. मला असं वाटतं मी आणि आणखीन एक दोन सोडले तर मराठी तिकडे कोणी नाही. तीन ओनली 3 प्रोड्युसर्स, 3 निर्माते तिथे आहेत. तेव्हा माझं हे मुख्य पॉइंट आहे. आणि बऱ्याच वेळा असं होते की शासनाला काही गोष्टी करायच्या असतात, पण बोर्ड मीटिंग न झाल्यामुळे त्या होत नाहीत. आणि ती बोर्ड मीटिंग गेली 6 महिने होत नाहीये, तर दॅट इज नॉट राईट. काहीतरी त्याच्यावर मार्ग काढा सर. ती बोर्ड तुम्ही केलेलं आहे, तुम्ही आता सरसकट 25% केलेलं आहे, ते मला ठाऊक आहे, पण ते अजून माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि मी 3ऱ्या वर्षामध्ये आहे फिल्म सिटीमध्ये. एनिवे, हा एक मेन मुद्दा आहे. आपलं ते डिजिटल पोर्टलचं पण एक आपण खूप वेब पोर्टल जे आपण तयार करतो आहोत, ते सुद्धा एक खूप महत्वाचा इश्यू आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये बरेचसे आपले लोक त्याच्यामध्ये आहेत. मला वाटते प्रशांत दामले सुद्धा आपल्या बरोबर आहे. नाही, प्रशांत नाही, संजय जाधव आहे. संजय जाधव इथे आहे. संजय जाधव नाही आहे, तो पुढे आला होता मीटिंग. स्वप्नील जोशी, आणि स्वप्नील जोशींनी तो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे फार मोठा, आणि तो मला असं वाटतं लवकरच तो होईल. एकंदर शासनाकडून अपेक्षा आहेत. आणि मगाशी आणखीन एक पॉइंट रेज झाला की अनुदान बंद करा. पॉइंट रेज झाला. निर्माता म्हणून मी कधीही मान्य करणार नाही की अनुदान बंद करा. अनुदान बंद ना, ऍक्च्युली मराठी इंडस्ट्रीसाठी शासनाने अनेक वर्ष भरपूर काही केलेलं आहे. मी परत सांगतो, त्यावेळेला एंटरटेनमेंट टॅक्स रिफंड म्हणून एक स्कीम होती, कर परतीची योजना. त्याच्यामध्ये जो एंटरटेनमेंट टॅक्स जमा व्हायचा तो तुम्हाला तुमच्या पुढच्या पिक्चरसाठी परत मिळायचा. ते एक सुपर प्रोत्साहन होतं निर्मात्यासाठी, आणि त्यामुळे निर्मिती संख्या वाढली, चित्रपट वाढले. पण आज एंटरटेनमेंट टॅक्स नाहीच आहे, आज जीएसटी आहे. आणि जीएसटीचे 2 भाग आहेत, एक सेंट्रल जीएसटी आणि एक स्टेट जीएसटी. तर मी आता असं म्हणणं आहे की अनुदानाच्या ऐवजी जे स्टेट जीएसटी जो शासन गोळा करते तो निर्मात्याला परत द्यावा, हे माझं म्हणणं आहे. कारण दॅट इज द बेस्ट अनुदान यू कॅन गिव्ह. कारण तो निर्माता, आणि त्याने ऑफकोर्स नेक्स्ट चित्रपटासाठी, पुढच्या चित्रपटासाठी ते मिळालं पाहिजे. तर हे जर करता आलं तर त्याची निर्मिती वाढेल, लोकांचा फायदा होईल, वर्कर्सचा फायदा होईल, सर्व कलावंतांचा फायदा होईल, टेक्निशियनचा फायदा होईल. हे सगळ्या गोष्टी खूप फायदेशीर आहेत, या झाल्याच पाहिजे. म्हणजे नुसतं सरसकट अनुदान देण्यापेक्षा चित्रपट असे बनवा की तुमचा जीएसटी जास्तीत जास्त जमा होईल. चांगला चित्रपट असेल तरच तो चालेल, चालला तरच जीएसटी जमा होईल, आणि जीएसटी जमा झाला तर तो तुम्हाला परत मिळेल. ही जी योजना होती कर परतीची योजना, ती पुन्हा यावी अशी माझी इच्छा आहे. ही माझी स्ट्रॉंग, मी नेहमी म्हणत आलो की ही योजना मस्ट आहे. बाकी ऑफकोर्स अशी 2-3 गोष्टी फार छान बोलल्या गेल्या का आपल्याला प्रॉडक्ट चांगलं बनवणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण प्रॉडक्ट चांगलं बनवत नाही तोपर्यंत आपलं जर प्रॉडक्ट चांगलं असेल, आपला जर चित्रपट चांगला असेल किंवा आपली काही कलाकृती चांगली असेल तर त्याला प्रेक्षक घेणारच. प्रेक्षकांना आपण जेव्हा प्रमोशन करतो ना तेव्हा आपण सांगतो जरूर चित्रपटगृहात या आणि हा चित्रपट पाहिजे, असं बोलायला नाही पाहिजे. चित्रपट आमचा चांगला आहे, तुम्ही येणारच ही खात्री पाहिजे आपल्याला.